स्कॅन MRI सगळं करून किमान इंजेक्शन दिले गेले. तुमचं वजन किती आहे? कमी व्हायला पाहिजे. नमस्कार, मी सुरेश शेरखाने. आज आपण आलेलो आहे कुर्डवाडी या गावी. 1 महिन्यापूर्वी या मावशींना आपण समर सक्सेस ऑर्थो पावडर आणि कॅप्सूल या आजारासाठी दिलं होतं. तर मावशींच्या तोंडून ऐकूया की त्यांना काय त्रास होतात आणि त्यांना समर सक्सेसचा कशा प्रकारे फरक पडला. मावशी, तुमचं नाव सांगा. निर्मला सुभाष होते. औषध घेण्याबद्दल काय त्रास होत होता? मला मणक्याचा आजार होता. मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं होतं. मग आता ती गोळ्या औषधं खाल्ल्या तरी काय त्याच्याने फरक पडा ना, काय होणार मला. लय त्रास होत होता कमरेचा, मणक्याचा, गुडघ्याचा. लय पैसे घालवले पण काहीच फरक पडला नाही. तुम्हाला चालता पण येत नव्हतं नाही औषध घेणार? चालता येत नव्हतं मला. उठाय बसा येत नव्हतं, मागे घाला येत नव्हतं. किती दिवसापासून हा त्रास होता तुम्हाला? आता 5-6 वर्ष होतं असं. पडल्यापासून मला असं झालं 2-3 वर्षापूर्वीपासून. काय काय ट्राय केलं? लय ट्राय केले दवाखान्याची, लय पैसे घालवले तरी काहीच गुण आलाच नाही कुठं. आता अखेरीला इथं मला भावाने सांगितलं आमच्या असं असं आहे, घे औषध. घेऊन बघितलं, 8 दिवसात मला फरक पडला. या औषधाने चांगलं मला वाटायला लागलं. आता माझ्या गुडघ्यात पण फरक पडलाय, कमरेत पण फरक पडलाय. आता बरं वाटतंय. आता ह्याच्याबद्दल दुसऱ्यांना काय सांगाल? दुसऱ्याला पण सांगन की मला असं एवढा फरक पडलाय, एवढ्या ह्याच्यातनं एवढे पैसे घालवले, मला फरक पडला नाही. या औषधाने मला फरक पडलाय. तर तुम्ही पण हे औषध घ्या. चालून तुम्हाला अगोदर चालता येत नव्हतं ना? हा, चालता येत. त्याच्या अगोदर भाजी निवडण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी काहीच शकत होता का? काहीच नाही. आता हे प्रोडक्ट चालू केल्यापासून काम करताय. आता काय काय काम करू शकाल? आता म्हणजे घरातलं करते, भांडे घरातलं बसून सगळं करू शकते. याच्या अगोदर काय करू शकत नव्हतं आणि आता काय करायला? काहीच करत नव्हते मी घरी. सगळी सुद्धा करत नव्हते, अशीच बसूनच होते घरी. आता किती वेळ बसू शकताय तुम्ही? कुठलं काम किती वेळा करू शकताय? 2 तास याच्या अगोदर किती वेळ उठलेले बसायलाच येत नव्हतं आणि बसलं तर उठा येत नव्हतं लवकर. असं होतं. मला त्याच्याने मला उठता पण येते, बसता पण येते. हाटी पण काय मला पण उठते, बसते. लागलं ना तर तरी कापायची, मला लय खरखराट व्हायचं. असं वाटायचं मी पडते काय की आता काय. पण आता नाही, आता व्यवस्थित झाले सगळं. या औषधाने मला लयच फरक पडला.